वेळ हरवली मग आता काय, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. वेळ निघून गेली, वेळ हरवली, वेळ संपली, वेळ नाहीशी झाली, मग आता काय, आता काय. वेळ तर निघून गेली, आता वेळ कशी परत येईल आणि आपलं काम कसं होईल. वेळ निघून गेली, वेळ आपल्याला सोडून गेली, वेळ गायब झाली, वेळ हरवली, मग आता आपलं काम होणार नाही, मग आपलं नुकसान होईल, आपला तोटा होईल आणि आपलं जीवन दुःखकारक, दुःखी, संकटमय बनेल. म्हणून वेळेचं महत्त्व ओळखा, वेळेला जाणा. वेळ किती महत्त्वाची आहे, वेळेचं महत्त्व किती आहे, अपार आहे, अगाध आहे. म्हणून या वेळेचं महत्त्व ओळखा, वेळेचं महत्त्व जाणा. कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही, एकदा निघून गेलेला काळ परत येत नाही, एकदा झालेली गोष्ट परत येत नाही, एकदा तोडून निघालेला शब्द तो परत येत नाही, परत घेता येईल. म्हणून सावध राहा, सावधान राहा, सतर्क राहा आणि वेळेचा आदर करा, वेळेचं स्वागत करा, वेळेचा सत्कार करा आणि वेळेप्रमाणे चाला. वेळेनुसारच कामे करा, वेळेचं नियोजन ठेवा, काळाचं नियोजन ठेवा, वेळ काळाचं नियोजन ठेवा. सावधान राहा, सतर्क राहा. आपल्याला नुकसान होणार नाही, आपल्याला संकट येणार नाही, दुःख परिस्थिती येणार नाही, अडचणी येणार नाही, आपल्याला कोणते वाईट परिणाम येणार नाही. यासाठी सावध राहा, सतर्क राहा आणि वेळेनुसारच, वेळेला अनुसरूनच, वेळेच्या आताच सर्व कामे करा. कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. वेळ हरवली तर मग काय, वेळ निघून गेली तर मग काय. वेळ निघून गेली, चाललाय परीक्षा द्यायला. वेळ निघून गेली आणि चाललाय परीक्षा द्यायला. पंगत संपली आणि चाललाय जेवायला. असं होऊ नये, आपली फजिती होऊ नये, आपला अपमान होऊ नये, आपला उपहास होऊ नये. वेळ निघून गेली, कार्यक्रम संपला आणि आता चालाय बिचारा कार्यक्रमाला. वेळ निघून गेली, भाषण संपलं, सर्व काही संपलं आणि आता चालाय बिचारा भाषण ऐकायला. म्हणून वेळेचं महत्त्व जाणा, वेळेचं महत्त्व ओळखा. पेपर संपले आणि लागलाय आता अभ्यास करायला. असं जमन का, असं शक्य होईल का. म्हणून वेळेच्या आत सर्व कामे करा. काही वेळ बाकी असताना आपली कामे करा, काही वेळ बाकी असताना ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जा. काही वेळ बाकी असतानाच महत्त्वाची कामे करा. विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, व्यक्तींनो, वेळेच्या आतच सर्व कामे करा. विद्यार्थ्यांनो, वेळ फार महत्त्वाची आहे. एकदा वेळ निघून गेली परत येत नाही. म्हणून वेळेच्या आतच सर्व काही तयारी करा. वेळेनुसार चाला, वेळेचं स्वागत करा. जर तुम्ही वेळेचं स्वागत केलं नाही, वेळेची काळाची मर्यादा ठेवली नाही, बंधन ठेवलं नाही, सतर्क राहिले नाही, सावधान राहिले नाही, खेळण्यात वेळ घातला, टाइमपास करण्यात वेळ घातला, गप्पा मारण्यात वेळ घातला, फिरण्यात वेळ घातला, मस्ती करण्यात वेळ घातला, धिंगाणा करण्यात वेळ घातला, पण अभ्यासात वेळ घातला नाही, अभ्यास केला नाही, तयारी केली नाही, काहीच वाचलं नाही, कोणत्याच विषयाची तयारी केली नाही. वेळ तर निघून गेला, परीक्षा जवळ आली, मग काय करता. वेळ हरवली, आता काय. वेळ निघून गेली, मग आता काय. मग काय लिहिणार परीक्षेत. नुसता कोरा पेपर देणार का. वर्ष वाया गेलं, मेहनत गेली, पैसा गेला, आईवडिलांचे कष्ट गेले, सर्व वाया गेले. मग इथं तुम्हाला टेन्शन, मग इथं ताण,
आणि मी जाता स्वतःला संपवायला. आणि अशी परिस्थिती येणे अगोदर, अशी कठीण परिस्थिती येण्याच्या अगोदर तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा. अशी कठीण परिस्थिती येऊ नये, पुढचे परिणाम वाईट होऊ नये, पुढे भयावह परिणाम येऊ नये, खतरनाक परिणाम येऊ नये, धोकादायक परिणाम येऊ नये. यासाठी सावध राहा, सतर्क राहा, जागरूक राहा, जागृत राहा, दक्ष राहा, तत्पर राहा, सावधान राहा, सतर्क राहा आणि आपली काळजी घ्या. विचार सुंदर ठेवा, कार्य चांगलं करा, कृती चांगली करा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार ठेवा, माणुसकी ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, दिलासा ठेवा, जिद्द ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा तयारी ठेवा, दृष्टी ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. तर तुमची कामं चांगली होतील, वैद्य होतील, छान छान होतील, मजेदार होतील. म्हणून सावध राहा, सतर्क राहा आणि वेळेचं स्वागत करा. वेळेच्या आता सर्व कामे करा. वेळ झाल्यावर कामे करायला बघू नका. वेळ झाल्यावर कुठे जायला बघू नका. म्हणून वेळेच्या आत तुम्ही कोणतेही कामे करा, वेळेचं स्वागत करा, वेळेचं भान ठेवा, वेळेची मर्यादा ठेवा. आणि वेळ फार महत्त्वाची आहे, वेळ फार उपयोगाची आहे, वेळ फार कामाची आहे. कोणतंही काम वेळेनुसारच करा. कोणतेही जर काम तुम्ही वेळेनुसार केलं, वेळेचं नियोजन ठेवलं, वेळेप्रमाणे वागले, वेळेचा आदर केला, वेळेची कदर केली, वेळेचं स्वागत केलं, तर तुमचं कोणतंच नुकसान होणार नाही, कोणतंच काम बुडणार नाही, मला कोणतेच संकट येणार नाही, कोणतेच वाईट परिणाम घडणार नाही. तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, भव्यदिव्य होईल, छान छान होईल. म्हणून वेळेचं स्वागत करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.